नुसती कामं करायची आणि मग लपून बसायचं. थांबा. इकडे राहते का शनाया? इथेच राहते मॅडम, पण दारच उघडत नाहीये. ती कशी दार उघडत नाही आणि तुम्ही वाट काय बघत होतात? दरवाजा तोडून टाका. बाहेर ये. तेव्हा या फारच चिडल्यात. आता काय करू मी? इथून गेलं नाही तर वाट लागेल. दरवाजा वगैरे फोडून आत तर नाही येणार ना? दार उघड. एक मिनिट, काय चाललंय? काय कसला गोंधळ चालवलाय तुम्ही? हे विचारणारे तुम्ही कोण? मी सोसायटीचा सेक्रेटरी आहे. हो का? मग मी यांच्या एरियातली नगरसेविका आहे. उर्मिला म्हात्रे म्हणतात मला. नमस्कार मॅडम. हो, तो नमस्कार राहू द्या. काय हो? त्या असल्या लोकांना सोसायटीत राहायला देता, तुम्हाला काय लाजबीज वाटत नाही काय? अहो मॅडम, सभ्यपणे बोला जरा. काय बोलताय तुम्ही? अहो वयाचं तरी भान ठेवा. हो काका, आम्ही सगळ्या बायका एवढं का संतापलोय, का चिडलोय का माहितीये का तुम्हाला? इथे काय घडलंय, किती गंभीर घडलंय, काय कल्पना आहे का तुम्हाला? माहिती आहे आम्हाला, पण काही प्रश्न शांतपणे सोडवता येतात. शांतपणे? इथे माणसांचा जीव चाललाय आणि तुम्ही म्हणता शांतपणे प्रश्न सोडवायचा. अहो, राधिका मसाल्याच्या पार्टीमध्ये आमच्या बायकांना अन्नात विषबाधा झाली आहे आणि तुम्ही म्हणता शांतपणे. काय तुम्ही बोलताय? हो, दुर्दैवानं हे घडलंय, आम्हाला कल्पना आहे. ज्या राधिका मसालेमध्ये हा सगळा प्रकार घडला ना, तिथल्या राधिका सुभेदार, ती राधिका माझी सून आहे. बर, तिला भेटले मी. भेटलात ना? आणि ती माझी सून असली ना तरी मी तिला मुलगीच मानतो. आणि एक ध्यानात ठेवा, जी माणसं ऍडमिट आहे ना त्या हॉस्पिटलमध्ये ती राधिका रात्रभर जागली, सेवा केली त्यांची. एवढंच नाही, त्यांचे पैसे देखील तिने भरले. आणि तुम्ही तिच्यावर आळ घेताय? काही वाटतंय तुम्हाला? नाही नाही, या बायकांना विचारा का हो, तुम्ही राधिका मसालेमध्येच काम करताय ना? हो मॅडम, राधिका ताईंची यात काहीच चूक नाहीये. मी तिच्याबद्दल कुठे बोलते? अरे मी या शनायाबद्दल बोलते. ती बसली घाबरून आतमध्ये, तिला आधी बाहेर काढा. हो मॅडम, तुम्ही दार ठोठावताय बरोबर आहे, आणि ती दार उघडत नाहीये याचा अर्थ ती घरात नाहीये ना? हो, तुम्ही कशाला पाठीशी घालताय तिला? हो, पाठीशी घालत नाही होत मॅडम. ते आम्हाला पण नको आहेत, आम्ही त्यांना कशाला पाठीशी घालू? हो ना, मग कशाला मोडता घालताय? मोडता घालण्याचा काय संबंध आहे मॅडम? हो मॅडम, सोसायटीतल्या लोकांकडे बघा ना, म्हातारी माणसं राहतात इथे, त्यांच्याकडे काहीतरी जरा बघा ना, त्यांना त्रास होत असेल. आणि तुम्ही हे सगळं सोसायटीच्या दारात का नाही जाऊन करत मॅडम? हो, मुलं अभ्यास करत असतात, परीक्षेचे दिवस आहेत, जरा समजून घ्या ना मॅडम. ठीक आहे, तर तुम्ही इतकं बोलताय म्हणून ऐकते मी. ए बायांनो, चला खाली जा. गेटापाशी जाऊन उभे राहा. शनायाला बघतेच मी आता. चला. जाऊ. काय यार, गॅरी पण मला हेल्प करायला नाहीयेत, मम्मा पण नाहीयेत, केड्या पण नाहीयेत, आणि राजवाडे आणि माडी काय ऐकूनच घेत नाही. कोणालाच काहीच समजत नाही, कोणाला काही समजून घ्यायचं पण नाही. भूक लागली आहे मला खूप, चालून कंटाळा आलाय. काहीतरी खाऊ का रेस्टॉरंट मध्ये जाऊन? पैसे ₹60 आहेत. 60 रुपीज मध्ये काय मिळणार मला? आईस्क्रीम खाऊ शकते मी. खूप दिवस झाले आईस्क्रीम नाही खाल्ले. आईस्क्रीम खाते. आइसक्रीम है? हाँ है। 2 ये भी। ओह गॉड। हाँ कॅरी बोल, काय झालं? हॅलो शनाया, शनाया घरी येऊ नकोस, कळते का?
काय बोलतोस? नीट बोल, मला ऐकू येत नाहीये. हॅलो. घरी येऊन घरी येऊ नकोस. घरी येऊ नकोस, इकडे प्रॉब्लेम झालाय. तू जरा मोठ्यांनी बोल ना. हॅलो. ऐक ना, हॅलो. तू मी काय सांगतो तेवढं ऐक. तू घरी येऊ नकोस, इथे प्रॉब्लेम झालाय. काय बोलतोस तू? हे बघ, मी बाहेर आहे. मी माझं काम करून घरी येते. मला आईस्क्रीम खायचंय. ओके, मला भूक लागलीये. मला ऐकू येत नाहीये. इथे या बायका आल्या दरवाजा बाहेर, दरवाजा ठोठावतात आणि सगळ्यात चिडलेल्या आहेत. तू घरी येऊ नकोस. तुला ऐकू येतंय का? आरडा ओरडा करताय तिथे. तू घरी येऊ नकोस. हॅलो हॅलो. मी ओरडते का? तूच ओरडतोयस उलटा फोनवरती. एक तर मला काही ऐकू पण येत नाहीये आणि मलाच अक्यूज करतोय आरडाओरडीचा. हे बघ, मी आईस्क्रीम खाते. तू मला डिस्टर्ब करू नकोस. मला भूक लागली. एक तर माझी हेल्प करायला तर आला नाही. जा आता. का तू आईस्क्रीम कसलं खातेस? आईस्क्रीम कसलं खातेस? मी तुला काय सांगतो लक्षात येतं तुला? इथे बायका आल्यात. बायका त्या आरडाओरडा करतायत इथे त्या. आणि तू आलीस तर वाट लागेल. तू घरी येऊ नकोस इकडे सोसायटीमध्ये. यार, एक तर ते राजवाडे आणि महाडिक पण ओरडले माझ्यावर. हॅलो हॅलो. शना, घरी येऊ नकोस एवढंच सांगतो. तेवढं ऐक नाही तू. का तू ओरडतोयस पण? मला काही कळत नाही गॅरी. मी आईस्क्रीम खाते आणि मग तुला फोन करते. ओके, बाय. इडियट. ये हॅलो. अगं मी काहीतरी सांग. हॅलो शना. यार ही शना पण ना, हिला सांगितलं ऐकू आलंय की नाही? इकडे आली तर या बायका वाट लावतील याची. हिला कळलंय की नाही मी काय म्हणावं? काय ग राधा, काय सिच्युएशन आहे? हो, सगळं ठीक आहे. आता सगळ्यांच्या तब्येती स्टेबल आहेत. चला, म्हणजे तुझं थोडं तरी टेन्शन कमी झालंय. म्हणजे खरंय, आधी मलाही खूप टेन्शन आलं होतं, पण तुम्ही सगळेजण होतात म्हणून सगळं व्यवस्थित मॅनेज झालं. होणार राधा, सगळं ठीक होईल हळूहळू. हा, पोलिसांनी त्या माणसाला पकडायला पाहिजे बस. कोण आहे हा माणूस ज्याला इतरांच्या जीवाची सुद्धा पर्वा नाही? कोणावरचा राग कोणावरती काढलाय कोणास ठाऊक. ऐक ऐक राधा राधा, हा सगळा विचार आत्ता नको करत बसूस, कारण याचा तुलाच त्रास होईल. हा, त्याच्यापेक्षा हे सगळं पुढचं सावरायचं ठरवलंयस ना तू, तेच उत्तम. हो, मी आज सगळ्या कर्मचाऱ्यांच्या घरी पण जाऊन येणार आहे. त्यांना काय हवंय काय नको एकदा बघायला हवं. राधा, हा जो तुझा स्वभाव आहे ना, तोच तुला प्रत्येक संकटातून बाहेर काढणार आहे. हो बरोबर आहे, पण काय होतं माहितीये का, मला ना अनेक गोष्टी मॅनेज नाही करता येत. मी एकीकडे लक्ष घातलं की दुसरीकडे दुर्लक्ष होतं माझं. मला माहितीये तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय, पण तू बोलला नाहीस. बाबा सांगत होते तू घरी येऊन गेलास म्हणून. हो, पण ते ठीक आहे, इतकं काही महत्वाचं नाहीये, ते नंतर बोलू आपण. सौमित्र सांग ना. काही नाही राधा, आपल्या लग्नपत्रिकेची काही डिझाईन्स मी घेऊन गेलो होतो घरी दाखवायला, पण इट्स ओके. तुला हे बोलायचं होतं माझ्याशी आणि मी मात्र माझ्याच सगळ्या गोंधळामध्ये होते. राधा राधा, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. एक अपघात झाला, त्यात तुझा काहीही दोष नाही. हा हो सौमित्र, पण काय होतं माहितीये का. राधा, तू शांत होशील का प्लीज? ही सगळी सिच्युएशन निस्तरल्यानंतर पण आपण ह्याविषयी बोलू शकतो. हा, आणि साखरपुडा झालाय ना आपला, तो लग्नाचा मुहूर्त आपण आपल्या सोयीने करूया. हा, काही काळजी करू नको. तू सगळं सांभाळून घेतोस ना, त्यामुळे मला गिल्टी वाटतं खूप. हे राधा, असं अजिबात गिल्टी वगैरे वाटून घेऊ नको. आपलं नातं असं आहे का, आपलं ठरलंय की नाही, नवरा बायकोपेक्षा मित्र जास्त, मित्रांमध्ये असं सगळं चालतं. ओके, काही गिल्टी वगैरे वाटून घेऊ नको. या सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर आहे, मग बोलू आपण शांत. हा, ठीक आहे, बाय बाय. अरे राधिकाचा फोन होता? हो. काय म्हणत होती? काय नाही, आहे टेन्शन मध्ये, पण होईल सगळं, हळूहळू नॉर्मल होईल. पत्रिकेविषयी बोलणं झालं? हो, पण मम्मा, मला असं वाटतंय की आपण नंतर बोलूया यावर. का? जाऊ देत ना, काही दिवस जाऊ देत प्लीज. अरे पण मम्मा ऐक ना प्लीज, ते आता टेन्शन मध्ये आहे ग, आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते ना, मग आपण बोलूया तिच्याशी. मला वाटलं की निदान पत्रिकेचं तरी फायनल करता आलं असतं. मला पण हे सगळं पटापट करायचं, पण आता ती इतक्या टेन्शन मध्ये असताना हे असं बोलणं मला नाही बरोबर वाटत. ओके. सो सगळं नीट सॉल्व्ह होऊ दे. हा, बोलू नंतर. हॅलो राधिका. हॅलो. हा, कशी आहेस बेटा?
मी बरी आहे. काळजी करू नकोस, या सगळ्यात आम्ही तुझ्या सोबत आहोत. हा, फक्त तू मात्र खंबीर राहा आणि तब्येतीची नीट काळजी घे. हेंडसाळ होऊ देऊ नकोस. हो. अगं, बिझनेस म्हटलं की या अशा सगळ्या अडचणी येणारच. त्यातूनच अनुभव घेत शिकत मोठं व्हायचं. हे होतच राहतं. अगं, काळजी करू नकोस, फक्त खंबीर मात्र राहा. हो आई, तुमच्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. हो अगं, मला पण खरंच बरं वाटलं. आणि हो, आपण लग्नासंबंधी ना नंतर बोलूया. हा, आधी ह्या सगळ्यातनं तू मोकळी हो. हो. ओके, टेक केअर बेटा. बाय. बाय. शनाया आली ना की तिला इथेच धरायचं. काढू आता कधी ना कधी येईल ना घरी. होय, इथे येईलच ती. आपल्याला बघून सावध होईल ती. एकतर आत तरी जाईल नाही तर बाहेर येईल. बघूया काय करते ती. ओ माय गॉड, ह्या मसालेवाल्या बायका इथे. मॅडम मॅडम बघा, हीच आहे शनाया. नाही, मी नाही. हीच आहे का ती शनाया? धरा तिला, धरा. हीच आहे. सोडायचं नाही आज तिला. पकडा पकडा, सोडू नका. आज सुटली नाही पाहिजे. हे पकडा पकडा तिला, पकडा. ए पकड पकड पकड, पकडा तिला. धर तिला, धर. पकड. हॅलो थँक गॉड शनाया, आता ऐकू येतं काय? अगं त्या बायकाचं हॅलो गॅरी, प्लीज हेल्प मी. या मसालेवाल्या बायका माझ्या मागे लागल्यात. शनाया मगाशी तेच सांगायला फोन करत होतो ना, पण नाही, तुला नेटवर्कच नव्हतं आणि जरा बाजूला पण येत नव्हतीस तू. तू आपलं ते आईस्क्रीम खाण्यामध्येच मलाही धड ऐकू येत नव्हतं. मी तरी म्हंटल होतं तुला तेच सांगत होतो मी, घरी येऊ नकोस. आता बघ तुझ्या कर्माची फळं. शट अप, मला हेल्प कर पटकन येऊन प्लीज, नाहीतर या मला मसाल्यात करून फुटतील. शनाया, आता मी नाही काही करू शकत, कळतंय का तुला? प्लीज ना गॅरी, प्लीज. यातनं तुला एकच व्यक्ती वाचू शकते. कोण? राधिका. राधिका? हो, फक्त राधिकाच वाचू शकते आणि त्या बायकांना कन्व्हिन्स करू शकते. तर तू आत्ताच्या आत्ता राधिकाकडे जा. जाते. ओके ओके, बाय बाय. ओ गॉड. हॅलो, काय बायका मारणार तर नाही ना हिला? हे सुटली नाही पाहिजे. पकडा. राधिका राधिका राधिका, प्लीज सेव मी. राधिका, या बायका बघ ना मला. काय झालं? काय झालं? कमळा कमळा, ए काय झालं? थांबा, काय चाललंय तुमचं? ताई, तुम्ही आम्हाला काय विचारताय काय चाललंय? तिलाच बघा ना तुम्ही. हे जे सगळं झालं ना हिच्यामुळे झालं. आम्ही हिला सोडणार नाही. हा, ऐका, थांबा, शांत व्हा, एकदम शांत व्हा. काय तुम्ही बाजूला व्हा. आम्ही हिला सोडणार नाही म्हणजे नाही. तुम्ही बाजूला व्हा. कमळा, ऐक, तुम्ही शांत बसा. ताई, तुम्ही बाजूला व्हा. आज बघतो आज आम्ही हिला. कमळा, ऐका ना. हो हो, ऐका, तुम्ही शांत राहा, शांत राहा. ऐका. थांबा, बाजूला व्हा, बाजूला व्हा. शन्या, काय झालंय? काय केलंयस तू? ए बाया हो. राधिका, तू उगीच मध्ये पडू नकोस. शनायाला आमच्या ताब्यात दे. थांबा, तुम्हाला जे काही बोलायचं ना ते तुम्ही माझ्याशी बोला. हो ताई, तुम्ही बाजूला व्हा. आज सोडणार नाही हिला. हिच्यामुळे खूप त्रास झालाय ताई. हे सगळं जे झालंय ना हिच्यामुळे झालंय. हिला सोडणार नाही. थांबा. ए, कशाला थांबायचं? आणि काय ग, तू हिला आमच्या ताब्यात का देत नाहीस? हे पा, तुम्ही असा कायदा हातात घेऊ शकत नाही. हा, ए, कायद्याचा नको सांगू मला. कायदा समजतो मला. मी काय कायदा हातात घेणार नाही. या शनायाला मी पोलिसांच्या तावडीत देणार आहे. तू हो बाजूला. आपण पुरावा काय तुमच्याकडे? असं मग हिनी हे केलं नाही याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे? हे पा, जोपर्यंत हिचा दोष हे सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही.
आणि हे पहा, ऐका, तुम्ही नगरसेविका आहात, तुम्ही समाजसेविका आहात, तुम्ही असं कायद्याचं उल्लंघन करणं बरोबर नाही. एक मिनिट, ही काय करायचं आणि काय नाही करायचं तू नाही शिकवायचं मला. चल बाजूला हो. ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही हेही ऐका. अजून हे सिद्ध झालेलं नाहीये की गुन्हा हिनं केलाय. पोलीस तपास सुरू आहे आणि जेव्हा तो पूर्ण होईल तेव्हाच काय ती ऍक्शन घ्या. वा, बघितलं का, चौथीनेच चौथीला वाचवलं. लुक मॅडम, आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देतोय तर तुम्ही जास्त बोलताय, नाही तर आतापर्यंत तुम्हाला इथून बाहेर काढलं असतं. ए तू कोण? एक मिनिट उर्मिला मॅडम, जेनी तू थांब ना सर. बट मॅम, तुझ्या मॅमचं काय चाललंय ना ते सगळ्यांना माहितीये. हिचा नवरा हिच्या माग आणि ही दुसऱ्याच्या माग. हे काय चाललंय तुमचं? माझ्या खासगी आयुष्याबद्दल तुम्ही काहीही बोलताय. अच्छा, मी काय पण बोलते काय? तुला काय वाटतं आम्हाला काय समजत नाही? सगळं माहिती आहे मला. तुझ्या नवऱ्याने हिच्यासाठी तुला सोडलं आणि तू पण नवीन मित्र करून फिरतीस चांगली त्याच्या बरोबर. चांगलंय. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल हे असं बोलताना तुम्हाला वाईट नाही का वाटत? कशाला काय वाटायला पाहिजे? त्या असल्या बायकांच्यासाठी काय वाटायला पाहिजे? दोघी पण सारख्याच आहेत. तिला तर मी सोडत. तुम्ही बसा. हे पा, तुम्ही असंच वागत राहिलात ना तर मला माझे अधिकार वापरायला लागतील. आणि तुम्ही विसरू नका की हे राधिका मसाल्याचं ऑफिस आहे. येस, आणि इथे हा केऑस चालणार नाही, नाहीतर आम्ही पोलीस प्रोटेक्शन मागू. पोलिसांचा धाक तू मला दाखवते. कोण गुन्हेगार आहे ना ते मी सिद्ध करेन. नाही, ते तुम्ही सिद्ध करण्याची गरज नाही. हे काम पोलिसांचं आहे, ते करतील. वा वा वा. राधिका सुभेदार मॅडम, 300 करोडच्या कंपनीच्या मालकीन. काय कळतंय का? नाही, एवढे शिकलेले आहेत तुम्ही, मी काय जास्त शिकलेलं नाही. पण माणसाची परख आहे मला. अगं येडे, ही बाई, हिनं तुझा संसार नासवला आणि हिचीच कड घेतेस तू, हिला आसरा देतेस. राधिका, लक्षात ठेव माझं बोलणं. ही तुझं लय नुकसान करणार आहे. नाही, तुला आता कळणार नाही. जेव्हा नुकसान भरपाई भरायची वेळ येईल ना तेव्हा कळल. पण एक सांगून ठेवते, मी हिला सोडणार नाही. आणि जर का तू मध्ये आलीस तुला बी सोडणार नाही. उर्मिला म्हात्रे म्हणतात मला. लक्षात ठेवायचं. राधिका, थँक्यू सो मच राधिका. ठीक आहे, ठीक आहे.